तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणलोय ऑटोमॅटिक एडिटेबल मोबाईल प्लस पीसीची फाईल. आता काय विषय तुम्हाला थंबनेलवरनं जरा तरी कळाला असेल सोडा. तर तुम्ही ट्रेंडिंगला इंस्टाग्रामला बघितला असेल की पॉलिटिकल लेवलला असो किंवा बड्डे सेक्शनला असो की सर्क्युलर इमेजेस थीममध्ये भरपूर ट्रेंड चालू आहे मोठा. तर नक्कीच मला वाटलं की तुम्हाला ह्या थीमच्या गोष्टी आवडतील. तर त्यामुळे मी 100% एकदम खतरनाक लगेचच एडिटेबल गोष्टी घेऊन आलो तुमच्यासाठी. ढीग प्रेम द्यायचा आजच्या ट्युटोरियलला 100% तुम्हाला आवडणार आहे याची गॅरंटी मी देतो. आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप सगळं सविस्तर समजावून सांगतो. तर त्याचबरोबर भाऊंनो, आज आहे 1 तारीख. तर 1 तारखेला आपली पीसीची बॅच लॉन्च होणार होती. तर आज आपण फायनली बॅच लॉन्च केल्या. बॅच लॉन्च व्हायच्या आधी भरपूर फोनही आलं आणि ॲडव्हान्स्ड बुकिंग पण लय जणांनी केलंय. तर त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. जी का आपली पीसीची बॅच आहे ही येत्या 21 तारखेला चालू होणार आहे. काय म्हणाले बघा, मी येत्या 21 तारखेला चालू होणार आहे. जे इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करून टाका. तुम्ही शेवटला ॲडमिशन करायचं म्हणताय तेव्हा सीट्स अवेलेबल नसतात. भरपूर बॅचला असं झाले. त्यामुळे मी म्हणतोय की जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर सीट बुक करून टाका. सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे दिसाल्यास 3600 रुपये सगळ्यात कमी फी मार्केटमधली प्रोफेशनल लेवलचा आपण क्लास घेतोय. मी भरपूर काही गोष्टी ॲड होणार आहेत या बॅचला. नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्ट कॉल करा, बिनधास्त आपण बोलूयात. ओके. आणि राहिला विषय भाऊंनो आपल्या 5 तारखेच्या या मोबाईल बॅचचा. तर ही मोबाईलची बॅच भाऊंनो भरमसाठ तुम्ही फुल केला आहे, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तर येत्या 5 तारखेला आपली मोबाईलची बॅच चालू होणार आहे. तुम्हाला माहिती आहे आधी आपण रेकॉर्डेड देत होतो तो 10 दिवसाचा होता, पण आता ह्यो 15 दिवसाचा आहे. सेम फी आहे पण भरपूर ॲडव्हान्सला गोष्टी शिकवल्या जाणार आहेत आणि एकमेव बॅच असणार आहे. यानंतर फक्त रेकॉर्डेड क्लास राहील. त्यामुळं सुवर्ण संधी आहे मोबाईल एडिटरसाठी तरी. तर तिने लगेच लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा. हिची 1500 रुपये फी आहे. ज्यांच्याकडे फक्त मोबाईल अवेलेबल आहे त्यांनी ही करा. नाहीतर ज्यांच्याकडे पीसी आणि लॅपटॉप अवेलेबल आहे त्यांनी बिंदास्त पीसी लॅपटॉपचं करून टाका. खतरनाक गोष्टी शिकायला भेटतील. तर चला, तर आता आपण बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. तर भावांनो, तुम्हाला आता पीसीची आपली क्रोम ब्राउझरची, जसं की तुम्ही म्हणू शकता कुठलाही ब्राउझर घ्या, काय अडचण नाही. गुगलवर डायरेक्ट गेला तरी चालून जाईल. तर आता मी क्रोमवर आलोय. क्रोमची तुम्हाला स्क्रीन दिसाल्या. ओके. तर आता मी सध्या पीसीवर आहे. जसं की जरा गडबडीत आहे, क्लास बीस घ्यायचा आहे, त्यामुळे प्रॉपरलीरित्या मी म्हणलं की जरा पीसीवरनं लगेच करून एडिट करून प्रॉपर टाकूयात. ओके. तर तुम्ही हे मोबाईलवर नाही करू शकताय, काय अडचण नाही. बघा, गुगलवर आलो. गुगलवर आल्यानंतर काय सर्च करायचं आहे, फोटोपिया. आता मी ॲप्लिकेशन कशी घ्यायची, काय घ्यायची हे पण सविस्तर समजून सांगितलेलं. तर फोटोपिया नावाची जी काय वेबसाईट आहे ऑनलाईन, ही हुबेहूब आपल्या पीसीच्या फोटोशॉपसारखी आहे. ओके. हे एक लक्षात घ्या. तर जी काय मोबाईलचा बॅच आपला चालवणार आहे ना प्रॉपर, तर त्यात हे जे काय फोटोपिया आहे ना, हे पण ॲडव्हान्स्ड घ्यायचं प्रॉपर ठरलेलं आहे. तर नक्कीच विचार करू शकताय. तर फोटोपिया आपण ओपन केल्या जसं की तुम्ही ऑनलाईन पीसीवर असाल तर डायरेक्ट ओपन करून टाका. आणि फोटोशॉप ते नसेल तर त्यावरही चालेल. आणि जे मोबाईल युजर आहेत त्यांनी खास करून माझं मत आहे की तुम्ही ॲप घ्या. फोटोपिया ऑनलाईन यूज करू नका, कारण का ते जरा लॅग होते त्यामुळे. तर आता इथं काय करायचं आहे, जी काय मी एक फाईल दिल्या बघा तुम्हाला, PSD फाईल दिल्या आणि एकदम भरपूर हाय लेवल HD फाईल आहे ती. त्यामुळे जरा जपून वापरा ती. तर फाईलमध्ये जायचं आहे आणि ती फक्त ओपन करायचं आहे. आणि मी मगाशीच म्हणले की ही ॲटोमॅटिक एडिटेबल फाईल आहे. तर त्यामुळे ओपन करायची. सांगतो आता काय काय करायचं आहे. तर मी तुम्हाला ती डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या, तिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. प्रॉपर डाउनलोड करा आणि यूज करा, नो प्रॉब्लेम. ओके. चला, ती जी काय फाईल आहे तर ती मी सर्कल नावाने दिल्या प्रॉपर. तर ती तुम्ही ओपन करा. तुम्हाला सगळा सविस्तर इंटरफेस इथं येऊन जाईल. बघू शकताय आपला सगळा संपूर्ण सविस्तर इंटरफेस येऊन गेला आहे. इझिलीरित्या तुम्ही कोणताही फोटो ॲड कसं करू शकताय, काय करू शकताय, बॅकग्राऊंडचा विषय तो तुम्हाला माहिती आहे. प्रॉपर तुम्ही ती PNG करून कुठेही वापरू शकताय किंवा बॅकग्राऊंड चेंज करू शकताय, नो प्रॉब्लेम. ओके. कसं वापरायचं बघा, पहिल्यांदा इमेज साईज चेक करून घ्या. इमेज साईज प्रॉपरलित्या भरमसाठ, जसं की 250 मी DPI म्हणजे रिझोल्यूशन ठेवले, कारण का तुम्हाला मोबाईल एडिटरलाही वापरता यावं आणि आपल्या PC एडिटरलाही वापरता यावं. तुम्हाला वाढवावं असं वाटत असेल तर वाढवू शकताय. तर आता बघा प्रॉपरलीरित्या काय करायचं आहे. तर तुम्हाला इथं फोटो दिसत असतील बघा इझिलीरित्या. हे फोटो तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये चेंज करायचे आहेत. पुढचा काय तुम्ही इझिलीरित्या करू शकता. प्रॉपरलीरित्या इथं फोटो आहे बघा. फोटो चेंज करायची एक टेक्निक आहे. टेक्निक म्हणजे काय, तुम्ही मोबाईलवर असा किंवा PCवर असा सेमच. इथं तुम्हाला जी काय फोटोज आहेत तर त्याची लेअर चेक करून घ्यायची आहे. DGP नावाची जी काय लेअर असेल तर ती प्रॉपरलीरित्या आपल्या फोटोची लेअर आहे. ओके. ही लेअर 3 फक्त वेगळ्या नावाचे, बाकी ज्या काय खालच्या ज्या काय लेअर्स आहेत सगळ्या DGP आहेत. ओके. ते चेक करून घ्या. तर जी लेअर तुम्ही सिलेक्ट करशीला ती फक्त ऑफ ऑन करून बघा प्रॉपर, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा तो कोणता फोटो आहे. कळला फोन. आता जसं की आता आपल्याला हा जो काय फोटो हा रिप्लेस करायचा आहे. मग काय करायचं, ह्याच्यावर आपलं जो काय बोट असते मोबाईलवर यूज करत असाल तर ह्याच्यावर डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केला की एक कॅनव्हास एक्स्ट्रा ओपन होतोय. ओके.
या थीममध्ये आपला कॅनव्हास असा ओपन झाला. ही आपली मेन इमेज प्रॉपर आणि ही प्रॉपरली ते जे काही स्मार्ट ऑब्जेक्ट आपण केले तर ते ओपन झालं. मग त्यानंतर काय करायचं आहे, फाईलमध्ये जायचं आणि इथनं जे काय तुम्हाला इमेज ह्यात घालायची आहे प्रॉपर तर ती इथं ओपन करून घ्यायची इझिलीरित्या, जी पाहिजे ती. जसं की आता मी मॉडेल PNG मध्ये जातो आणि कोणती पण एक, जसं की आता आपण घेऊयात प्रॉपर, जसं की आता तानाजी जाधवांची आपण घेतली. ओके, मग ही इमेज काय आपण जसं की आता ही ओरिजिनल, ही डबल क्लिक करून ओपन केलेली आणि आपल्याला ही घालायची आहे त्यात. मग काय करायचं, इथं एडिट कॉपी म्हणायचं आणि इथे येऊन फक्त ती पेस्ट म्हणायचं. एडिट आणि इथं पेस्ट केली आपण, पेस्ट प्रॉपर त्या थीममध्ये आली. मग ही बरोबर जेवढा चेहरा बिरा आहे ना तेवढं प्रॉपरली अशी सेट करा. इमेज आपली सेट झाली, डन. ही जे काय बॅकग्राऊंड लेअर आहे ऑफ करायची आहे इझिलीरित्या. बॅकग्राऊंड लेअर ऑफ केली की इथं फाईल आणि इथं बघा फक्त इथं ऑप्शन आले आपल्याला सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट. एवढंच करायचं आहे, झालं आपलं काम. एक इमेज आपली रिप्लेस झालेली आहे. स्मार्ट ऑब्जेक्ट अपडेटेड प्रॉपरली, तरी तो बघू शकता तुम्ही इझिलीरित्या. जे काय आपला तानाजी भाऊंचा जो काही फोटो आहे तर तो इझिलीरित्या अपडेट झालेला आहे. अशा थीममध्ये तुम्ही एक आणि एक फोटो एडिट करू शकताय. जसं की दुसरा नंबरचा घ्यायचा, याला डबल क्लिक करायचं, जे काय आता काम झाले ना तर ते इथनं प्रॉपर गुणिले चिन्हावरनं काढून टाकायचं. ओके, जसं की आता हे ओपन झाले, बाकीचं जे काय नको आहे तर ते गुणिले चिन्हावरनं काढून टाकायचं. आता इथं आपल्याला दुसरी घालायची आहे तर ओपन करा, कोणती पाहिजे ती प्रॉपरली. आता ही मला पाहिजे आहे. ओके, ही घेतली मी. ड्रॅग ड्रॉप केला तरी चालेल किंवा लय अवघड असेल तर कॉपी आणि इथे येऊन पेस्ट. सिम्पल इझिलीरित्या चालेल बघा, नो प्रॉब्लेम. जेवढा पाठीमागच्या इमेजचा चेहरा आहे तेवढाच ठेवायचा इमेजचा चेहरा पुढच्या. झालं आपलं काम. यादीमध्ये ठेवलं, त्यानंतर इथनं जे काय बॅकग्राऊंडची लेअर आहे तर ती ऑफ करा आणि बाकी फाईल आणि इथं सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट. मग स्मार्ट ऑब्जेक्ट आपलं अपडेटेड येईल थोड्या वेळात, जरा वेळ घेईल, येईल अपडेटेड प्रॉपरलीरित्या. एकदम खतरनाक बघू शकताय स्मार्ट ऑब्जेक्ट अपडेटेड. मग इथे जाऊन तुम्ही बघितला की बघू शकताय स्मार्ट ऑब्जेक्ट आपला एकदम खतरनाकरित्या अपडेटेड झालेला आहे. जरा युनिक आहे, जरा नवीन आहे, जरा जपून करा. तुम्हाला प्रॉपरलीरित्या वेळ घेऊन करा, तुम्हाला सगळ्या सविस्तर गोष्टी कळतील. ओके, तर आता हे मी कसं तयार केले, जसं की आता मी जरा पाठीमागे जातो आणि तुम्हाला मी ते दाखवतो परत कसं काय केले. बघा भरपूर काही गोष्टी लेयर्स यात ॲड आहेत. प्रॉपर टेक्स्टिंग पण सगळं तुम्ही चेंज करू शकता ऑन द स्पॉट. हे आपलं बॅकग्राऊंड आहे, त्याच्यावर आपण टेक्स्चर एक ॲड केलं आहे. त्यानंतर त्याच्यावर आपण जरा एक्सपोजर लावलं. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही प्रॉपर, जसं की हे मी शेप घेतला आहे इझिलीरित्या, सर्क्युलर शेप. ओके प्रॉपर, आणि त्यात मग मी जे काय आपले पिक्स असतील तर ते क्लिप केल्यात इझिलीरित्या. आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी बघा, एक पिक जे काय असतील तर ते क्लिप केल्यात आणि त्याला आपण डिवाईड केले प्रॉपर आपल्या शेपनंच केले. ओके, या थीममध्ये. मग त्यानंतर आपण एक पुढं इमेज ॲड केली, त्याला जरा स्ट्रोक लावले बघा, स्मार्ट ऑब्जेक्ट पण लावले, कॅमेरा रॉ लावला आहे. ओके, त्या थीममध्ये. त्यानंतर टेक्स्टिंग कृष्णाभाऊ मोरे, त्यानंतर त्याला टेक्स्चर मारले आणि जरा व्हायब्रन्स आणि आपलं ब्राईटनेस एवढाच ॲडजस्ट केला आणि त्या थीममध्ये आपण सेव्ह करून तुम्हाला दिले. तर फाईल एक्सपोर्ट JPG या थीममध्ये तुम्ही हे सेव्ह करू शकता. क्वालिटी 100 करायची आणि सेव्ह करायचं. आपलं डाउनलोड इझिलीरित्या झालं सर्कल थीममध्ये. बघू शकता, झूम करून बघितला की एकदम कडक, एकदम खतरनाक आपली इमेज बघायला भेटेल. तर आजचं ट्युटोरियल तुम्हाला सविस्तर कळालं असेल आणि तुम्ही मोबाईलवर केला का नाही, खास करून मला भरपूर आनंद होईल. तर त्यामुळं मोबाईलवरचं जे काही ज्यांचं वर्क आहे हे वालं, तर त्यांनी मला इंस्टाग्रामला टॅग करा. ओके, जेणेकरून मी सगळ्यांना रिप्लाय करणार आहे. फक्त मला टॅग करायचं इंस्टाग्रामला. ओके, हे इंस्टाग्रामला वर्क टॅग केला की माझा सगळ्यांना रिप्लाय असणार आहे. टॅग लिस्टमध्ये माझ्या सगळ्यांचं नाव असणार आहे. त्यामुळे ओके, ढीक प्रेम द्यायचं आजच्या ट्युटोरियलला. बाकी क्लासचंही लक्षात ठेवा, येत्या 21 तारखेला आपली, 21 जूनला आपली PCची बॅच आणि 5 ही ज्या येत्या 5 तारखेला आपली मोबाईलची बॅच. एवढंच. तर भेटावं लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तोडवा काय जे काय टेक केअर, लव यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद.